नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 मार्चचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की तन्वी ती पर्ची फाडून घेऊन जाते. सायली लगेच वर जाते आणि तिच्या लक्षात येतं की ती नोटपॅड खालीच विसरून आली आहे. ती म्हणते, थांबा, मी पटकन जाते, जरा नोटपॅड घेऊन येते. खाली गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तो कागद तन्वीने फाडून टाकलाय आणि ती घेऊन गेली आहे तो कागद. सायली लगेच तन्वीचा पाठलाग करत तिच्या खोलीपर्यंत येते. तन्वीच्या हातात ती चिठ्ठी असतेच. ती म्हणते, अगं तन्वी, चिंदी चोर हा शब्द तुझ्यावरूनच निघाला असेल ना? आता तू माझ्या नोटपॅडमधला कागद पण फाडायला लागलीस. चल, तुला सगळ्यांसमोर अद्दल घडवते. तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो. सायली म्हणते, ही ही माझ्या नोटपॅडमधले कागद पण आता फाडायला लागली आहे. घरात काही ठेवायलाच नको. थांबा, आता सगळ्यांना बोलवते मी आणि सांगते तन्वीचं खरं रूप. तन्वी म्हणते, अगं सायली, सगळे झोपले असतील, कशाला त्यांना त्रास देतेस? आणि अगं आता मी बदलली आहे. सायली म्हणते, हो, तुला मग सगळ्यांचा कधीपासून एवढा पुळकायला लागला की त्यांना त्रास होतोय हे तुला कळतंय? मग इतके कारनामे कशाला करतेस? तन्वी म्हणते, अगं मी बदलली आता. सायली म्हणते, थांब, आणि तिला होळीजवळ घेऊन जाते आणि सांगते, आज या अग्नीची शपथ घेऊन सांगते, ज्या दिवशी तुला पुरावे मिळतील ना तुझ्या कारनाम्यांचे, त्या दिवशी माझं रुद्ररूप तुला बघायला मिळेल. तू तेव्हा शिल्लक राहणार नाहीस. तन्वी म्हणते, तुम्हाला पुरावे कधीच मिळणार नाहीत, कारण मी कधी चुका अशा करणारच नाही. मला खरंच असं वाटतंय की ह्या सगळ्यांना मी आपलंसं करावं आणि हे घर आपलं मानावं. आणि त्यात आज तुम्ही दोघांनी जे केलं आहेत ना, आईला रक्तदान दिलं, त्याच्यावरून माझे डोळे पूर्णपणे उघडलेत. आता या होळीच्या समोर सगळी मनातली निगेटिव्हिटीची राख होऊन जाऊ दे. आता तुम्हाला अशी तन्वी दिसेल जी सगळ्यांचं आपलेपणाने स्वागत करेल, सगळ्यांना प्रेम करेल आणि तुम्हाला कंप्लेंट करायला जागाच देणार नाही. तन्वी नंतर गुड नाईट म्हणून तिकडून निघून जाते. पण ती मनात विचार करते की सायली, तू जसं या सगळ्यांचं मन जिंकलीस ना, एवढं चांगलं वागून नाटक करून, तसं मी पण करणार आहे. कारण मला काही करून या वैभवावर पाणी सोडायचं नाही. त्यासाठी मला कितीही दिवस चांगलं वागायला लागलं तरी चालेल. चांगलेपणाचं नाटक करेन मी. अर्जुन सायलीला म्हणतो, अगं ही आत्ता पण नाटक करते, कसला भाबडेपणाचा आवंटे बघ. सायली म्हणते, आपल्याकडे एकच आता तरीका आहे, तिने रक्त देण्यापासून का नाटक केलं हे शोधून काढण्यासाठी. आणि सायली अर्जुनला एक प्लॅन सांगते. अर्जुन लगेच अश्विनला फोन करतो. अश्विन बिचारा हॉस्पिटलमध्येच असतो. तो त्याला म्हणतो की माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे, आपण उद्या एक ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करूया आपल्या घराजवळच. अश्विन म्हणतो, अरे हॉस्पिटल्सना अशा कॅम्पची खूप गरज असते, खूपच सुंदर आयडिया आहे. आपण एक काम करूया, मी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी बोलतो, उद्या ते सगळं सेटअप करतील. अर्जुन म्हणतो, हो, आपण एक काम करूया, सगळ्या घरातल्यांनी ब्लड देऊया, प्रतिमा आत्या सोडून, आणि बाकीच्यांना देखील बोलवूया. दुसऱ्या दिवशी पूर्णाजी नाश्त्यासाठी प्रतिमाची वाट बघत असते. सगळे म्हणत असतात, पूर्णाई, अगं नाश्ता करून घे, हॉस्पिटलमधून आलाय फोन, आता येतीलच ते लोक 5 मिनिटात. पूर्णाजी म्हणते, नको. तेवढ्यात प्रतिमा, रविराज येतात. अर्जुन आणि सायली रक्तदान शिबिरासाठी तयारी करत असतात. ते त्या लॅब टेक्निशियनला सांगतात की ही तन्वी सुभेदार म्हणून एक मुलगी आहे, ती इकडे रक्तदान करायला येईलच. तुम्ही एक काम करा, त्यांचा रक्तगट चेक करा आणि अजून काही टेस्ट आहेत त्यासुद्धा करून घ्यायच्या. पण ते आल्यानंतर त्यांना काहीच सांगू नका, कारण जर काही त्यांना आजार असेल तर त्या उगाचच टेन्शन घेतील, ठीक आहे? इकडे सगळे सुभेदार नाश्त्यासाठी आलेले असतात. रविराज प्रतिमाला म्हणतो की अगं सर्दी खोकला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण एवढं हॉस्पिटलायझेशन इथपर्यंत आजार पण नको येऊ देऊस, मग मात्र मी रागवे ना तुझ्यावर. प्रतिमा म्हणते, अहो मी आता पासून माझी काळजी घेईन, तुम्ही काळजी करू नका माझी आता. चैतन्य म्हणतो, आता बस ना हा आजारपणाचा विषय, आज धुळवड आहे, आता नुसती मजा करायची. पूर्णाजी म्हणते, यावर्षी प्रतिमा आता हॉस्पिटलमधून आली आहे, ह्या निमित्ताने आपण होळीच्या दिवशी दुप्पट अन्नदान करूया. सायली म्हणते, कल्पना छान आहे, आणि आम्ही अजून एक प्लॅन केलं आहे. यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे. काल आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला, आत्यासाठी रक्त मिळतच नव्हतं. शेवटी सायलीने दान केलं म्हणून आत्या बरी झाली. पण अशी परिस्थिती पनवेलमधल्या कोणावरही येऊ नये म्हणून आम्ही हे सगळं रचलंय. पूर्णाजी म्हणते, फार सुंदर कल्पना आहे. सुमन म्हणते, अगं खूपच पुण्याचं काम आहे. तन्वी म्हणते, ह्यांना आजच कसं रक्तदान शिबिर आयोजित करावं असं वाटलं? ह्यांना माझ्याबद्दल काही कळलंय का? अश्विन लगेच म्हणतो, तन्वी, काल तुला अपराधी वाटत होतं ना गं की तू तुझ्या आईला रक्त देऊ शकली नाहीस? आता बघ, आज तुझ्याकडे सुवर्ण संधी आहे.
अश्विन म्हणतो, तू रक्त डोनेट करणार आहेसच, पण ह्या कॅम्पचं इनॉगरेशन तू करणार आहेस आणि सर्वात पहिलं रक्त तुझं घेणार आहेत. तन्वी म्हणते, हो हो, खूप छान कल्पना आहे. अश्विन, मी जरा खोलीत आवरून येत्या. अश्विन लगेच उठतो आणि म्हणतो, आता काय अजून आवरायचं आहे? अश्विन तन्वीला खेचतच घेऊन जातो लॅब टेक्निशियनपाशी. ती म्हणते, अरे अश्विन, मी कधी ब्लड डोनेट केलं नाही आहे ना, मला कसं तरी होतं, एकदम मळमळायला लागले. अश्विन म्हणतो, अगं आत्ता कुठे, मी धीर देतोय तुला, तू काय काळजी करू नकोस. तन्वी म्हणते, अरे मी जरा ना धीर गोळा करून येते आणि मग येऊन बसते इकडे. अश्विन म्हणतो, अरे मी आहे ना, तू कसलं टेन्शन घेतेस? सुईची भीती वाटते का तुला? तू मला या आधी सांगितलं नव्हतंस तुला सुईची भीती वाटते, त्यात घाबरण्यासारखं काय आहे? एवढा डॉक्टर नवरा असून तू कशी घाबरतेस? चल, मी आहे ना. सायली लगेच सगळ्यांना गोळा करते आणि म्हणते, तन्वी पहिल्यांदा रक्तदान करणार आहे, त्याच्यामुळे तिची हिंमत वाढवण्यासाठी सगळ्यांनी तिला दुजोरा द्या. सगळे सुभेदार तिच्या भोवती गोळा होतात. आता तन्वीची पार पंचायत होते, कारण तिला आता रक्तदान करण्याशिवाय पर्याय नसतो. तन्वी लगेच पेपर सगळे भरते आणि ती लॅब टेक्निशियन तिचं रक्त काढते. नंतर आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार होळी खेळत असतात. मस्त रंगांची धुळवड उडत असते. पूर्णा आजी आणि प्रताप मात्र कोपऱ्यात बसलेले असतात. पूर्णा आजी म्हणते, प्रतिमा मात्र येत नाही आहे खेळायला. कल्पना म्हणते, अहो रविराज भाऊजी आणि सुमन आहे त्यांच्यासोबत, काही काळजी करू नका. आणि अस्मिता तर तोंड फुकटून बसली आहे, कारण तिचा नवरा यायला तयार नाही आहे. काय करायचं सांगा, जाऊ द्या, आपण मज्जा करू. मग अर्जुनची भन्नाट एंट्री होते आणि एक तो मस्त डान्स परफॉर्मन्स करतो. तो सगळ्यांना रंग लावायला येतो. पूर्णाजी म्हणते, मला आता रंग नाही लावायचा, तुझी बायको आली आहे बघ, कोरडीच्या कोरडी आहे, जा तिला रंग लाव जा. इकडे सगळे सुभेदार मस्त डान्स करत असतात. तन्वी तिकडे येते तोंड पाडून आणि म्हणते, हे अश्विनने माझ्यावर जो बॉम्ब टाकला आहे ना, त्याच्यामुळेच माझा चांगलाच प्रॉब्लेम झाला आहे. आता मी कसं चेंज करू माझं ब्लड? एक काम करते, हे लोक सगळे डान्स करतात तोपर्यंत पटकन जाऊन काय होतं आहे का बघते. अर्जुन तेवढ्यात चैतन्याला सांगतो की अश्विनला जाऊन सांग की आता बायकोसोबत जरा डान्स कर आणि होळीमध्ये टाईम स्पेंड कर. चैतन्य अश्विनला लगेच पिन मारून येतो. तन्वी ते ब्लड सॅम्पल जिकडे ठेवलेले असतात तिथे जात असते अदलाबदल करण्यासाठी, पण तेवढ्यात अश्विन तिला हाक मारतो. अगं तन्वी, तू इकडे काय करतेस? तन्वी म्हणते, अरे तुलाच तर शोधत होते, मागच्या वर्षी मी किती मस्त डान्स केलेला, यावर्षीसुद्धा करणार आहे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की ब्लड रिपोर्ट्स आलेले असतात आणि अर्जुनच्या लक्षात येतं की प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. सायली म्हणते, जर प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ प्रिया तन्वी नाही आहे. म्हणजे रविराज काकांच्या अपघातानंतर जी मुलगी हरवली होती आणि जी तन्वी म्हणून आली आहे, ती आणि तन्वी ह्या दोन्ही मुली वेगवेगळ्या आहेत. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. बाय.